ख्रिसमसला प्लम केक बनवला जाणार नाही असं होतच नाही. आज आपण बनवणार आहोत ख्रिसमस स्पेशल प्लम केक म्हणजेच फ्रूट केक. या केकमध्ये आपण रम किंवा अल्कोहोल असं काहीही वापरणार नाही. शिवाय अंड्याचा सुद्धा आपण वापर करणार नाही. एकदम परफेक्ट आणि मऊसूत जाळीदार हा असा केक तयार होतो. खूप साऱ्या ड्रायफ्रूटसोबत हा केक खूपच टेस्टी लागतो. शिवाय हेल्दीसुद्धा आहे. या सीझनची तर ही स्पेशल डिमांड असते. चला तर मग बनवूया एकदम मऊसूत जाळीदार एगलेस प्लम केक. नमस्कार, स्वागत आहे तुमचं सुनाज फूड कॉर्नरमध्ये. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करून द्या. चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. प्लम केक बनवण्यासाठी सर्वात आधी आपण एका भांड्यामध्ये आपल्याला 1/4 कप ऑरेंज ज्यूस घालून घ्यायचा आहे. मी इथे ऑरेंज ज्यूस पॅकेटमधला वापरलेला आहे. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही ऑरेंजचा ज्यूससुद्धा इथे काढून घेऊ शकता. त्यानंतर त्यामध्ये 3 चमचे काळे मनुके घालायचे, 2 चमचे साधे मनुके घालायचे, 3 चमचे टुटी फ्रुटी घातली आहे. यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलेही ड्रायफ्रूट्स घालू शकता. त्यानंतर 2 चमचे काजूचे तुकडे घालून घ्यायचे, 2 चमचे बदामाचे काप घालून घ्यायचे आणि 2 चमचे चेरी कापून घेतले आहेत त्या घालून घेऊयात. आता हे सगळे ड्रायफ्रूट्स आपल्याला ऑरेंज ज्यूसमध्ये 1 ते 2 तासासाठी भिजत ठेवायचे आहेत. तुमच्याकडे जर का जास्त वेळ असेल तर 4 ते 5 तास ठेवले तरीही चालतात. फ्रूट केकमध्ये जास्त प्रमाणात नट्स असतात, म्हणून मी इथे जास्त प्रमाणात नट्स वापरलेले आहेत. ऑरेंज ज्यूसमध्ये ड्रायफ्रूट्स भिजत ठेवल्यामुळे ते छान भिजतील आणि ड्रायफ्रूटची चव खूप छान लागते. आता मी 1 तासासाठी यावरती झाकण ठेवून बाजूला ठेवून देणार आहे. त्यानंतर गॅसवर कढई ठेवली आहे. कढईमध्ये 2-3 कप आपल्याला साखर घ्यायची आहे. साखरेला आपण कॅरमलाइज करणार आहोत. गॅसची फ्लेम ही मीडियम ठेवली आहे. आपल्याला यामध्ये पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही, नाहीतर तो साखरेचा पाक तयार होतो, जो की आपल्याला पाहिजे नाही. 2 ते 3 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता साखर आपली वितळायला लागली आहे. काही वेळानंतर ती ब्राऊन कलरची होणार आहे. तर इथे तुम्ही बघू शकता साखर पूर्णपणे विरघळलेली आहे आणि ब्राऊन कलर आलेला आहे साखरेला. तर आता या स्टेजला आपल्याला काय करायचं आहे, गॅसची फ्लेम बंद करायची आहे आणि थोडं थोडं करत यामध्ये आपल्याला अर्धा कप पाणी घालायचं आहे. 2 ते 3 मिनिटांसाठी आपल्याला हे असं शिजू द्यायचं आहे. गॅसची फ्लेम ही आपल्याला इथे मीडियम करायची आहे. तर इथे तुम्ही बघू शकता घट्टसर असं सिरप तयार झालेलं आहे. तर हे आता थंड होण्यासाठी बाजूला ठेवून देऊयात. 1 तासानंतर इथे आपले ड्रायफ्रूटसुद्धा छान भिजले आहेत. केक तयार करायला घ्यायच्या आधी आपण काही तयारी करून घेऊयात. इथे मी कुकरचा डबा घेतला आहे, त्याला बटर पेपर लावून घेतला आहे. बटर पेपर नसेल तर केकच्या टीनला तेल आणि मैद्याने ग्रीस केलं तरीही चालेल. त्यानंतर गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे. या कढईमध्ये मी मीठ घातलेलं आहे. हे मीठ मी खूपदा वापरलं आहे, त्यामुळे याचा कलर बदललेला आहे. त्यावर एक स्टँड ठेवायचं आहे आणि यावर झाकण ठेवून आपल्याला कढई प्रीहीट करायला ठेवायची आहे. चला तर केकचं बॅटर बनवून घेऊयात. केकचं बॅटर करायसाठी मी इथे एक भांडं घेतलं आहे. त्यामध्ये 1/4 कप आपल्याला दूध घालून घ्यायचं आहे. त्यानंतर 1/4 कप आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे. तेल आपल्याला इथे कुठलंही वासाचं वापरायचं नाही. तेलाऐवजी तुम्ही बटरचा सुद्धा वापर करू शकता. त्यानंतर पाव चमचा व्हॅनिला इसेन्स घालून घ्यायचं आहे. हे सगळं विस्कने आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. सगळं व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर यावरती एक चाळणी ठेवूयात. त्यामध्ये 1 कप मैदा घालून घेऊयात आणि यातच आपल्याला विलायची, दालचिनी आणि लवंग याची पावडर केली आहे ती घालून घेऊयात. हे चाळणीने आता चाळून घेऊयात. विलायची, लवंग आणि दालचिनी हे ऑप्शनल आहेत, पण यामुळे केकला खूप मस्त असा फ्लेवर येतो. बाजारामध्ये क्रिसमस केक मिळतो, त्यामध्ये हे जरूर घातलं जाते. मैदा चाळून घेतला की त्यानंतर आपल्याला हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर यामध्ये आपले भिजलेले सगळे नट्स घालून घेऊयात. हे नट्ससुद्धा आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. ख्रिसमस केक पूर्णच ड्रायफ्रूट्सने भरलेला असतो, म्हणून मी इथे जास्त प्रमाणात नट्स वापरलेले आहेत. तर इथे आपले साखरेचे कॅरेमलसुद्धा थंड झालेलं आहे. थोडं थोडं करून यामध्ये आपण घालून घेऊयात आणि केकचे बॅटर असते तसं तयार करून घेऊयात. एकदम सगळं साखरेचं कॅरेमल इथे घालायचं नाही. थोडं थोडं घालून मिक्स करायचं आणि परत लागेल तसं घालून घ्यायचं.
कॅरेमल घातल्यानंतर केकची कन्सिस्टन्सी व्यवस्थित होते. पण जर का तुमचे बॅटर घट्ट वाटत असेल तर यामध्ये थोडंसं दूध घालून बॅटर पातळ करू शकता. नट्स व्यवस्थित मिक्स झालेले आहेत. यामुळे केकला छान फ्लेवर येतो. तर इथे आपलं बॅटर तयार झालेलं आहे. तर इथे महत्त्वाची टीप म्हणजे हे बॅटर घट्टच असतं. नेहमीच्या केकच्या बॅटरपेक्षा जर का पातळ केलं तर यामधले जे काही ड्रायफ्रूट्स असतात ते तळाशी जाऊन बसतात. त्यामुळे या केकचं बॅटर आपल्याला थोडं घट्टच ठेवायचं आहे. तर इथे आपलं केकचं बॅटर तयार झालेलं आहे. आणि आता यावरती एक चाळणी ठेवून 1 चमचा बेकिंग पावडर आणि अर्धा चमचा सोडा घालून चाळून घेऊयात. बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा घातल्यानंतर लगेचच आपल्याला केक बेक करायचा आहे. नाहीतर याचा ॲक्टिवेशन आहे ते संपून जाते आणि केक आपला फुगत नाही. तर मिश्रण हे आपल्याला एकाच दिशेने हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं आहे. बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा आपल्याला हलक्या हाताने फक्त मिक्स करून घ्यायचं आहे. खूप जास्त फेटत बसायचं नाही. त्यानंतर लगेचच आपल्याला केक टीनमध्ये हे मिश्रण ओतून घ्यायचं आहे आणि 2 ते 3 वेळा टॅप करून घ्यायचे. यामुळे एअर बबल्स राहणार नाहीत. आता आपण याला छान डेकोरेट करून घेऊयात. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कसंही याला डेकोरेट करू शकता. तर इथे आपली कढईसुद्धा प्रीहीट झाली आहे. त्यानंतर लगेचच हा केक बेक होण्यासाठी ठेवून देऊयात. कढई अगदी गरम आहे. आता गॅसची फ्लेम ही लहान करायची आणि लो टू मीडियम फ्लेमवर 40 ते 60 मिनटं हा केक आपल्याला बेक करून घ्यायचा आहे. बरोबर 40 मिनटं झालेली आहेत. आता मी हा केक उघडून पाहत आहे. आता यामध्ये एखादी टूथपिक किंवा सुरी घालून पाहायची. इथे सुरीला केकचं बॅटर लागलं आहे. याचा अर्थ आपला केक बेक झाला नाही. तर यावरती झाकण ठेवून परत आपल्याला 10 मिनटासाठी केक बेक करून घ्यायचा आहे. 10 मिनटानंतर मी परत उघडून पाहते आहे. परत सुरी घालून पाहायची. जर का सुरी अशी स्वच्छ निघाली तर याचा अर्थ आपला केक व्यवस्थित बेक झाला आहे. आता हा केक आपण थंड होण्यासाठी बाजूला ठेवून देऊयात आणि यावरती एक असं कॉटनचा कापड किंवा नॅपकिन ठेवून द्यायचं. यामुळे केक आपला कोरडा होत नाही. इथे आपला केक पूर्णपणे थंड झाला आहे. या केकचे आपण कडा सोडून घेऊयात. तर अशा प्रकारे आपल्याला चाकूने कडा सोडून घ्यायचे आहेत आणि एखाद्या ताटामध्ये किंवा डिशमध्ये काढून घ्यायचं आहे. अगदी सहज हा केक निघालेला आहे. हा केक बघा एकदम मऊसूत तर झालाच आहे, पण किती मस्त बेक झाला. बघा जाडी किती सुंदर सगळीकडे एकसारखी पडली आहे. मस्त असा बेक झाला आहे एकसारख्या रंगावर. बघता क्षणी खावासा वाटतो आहे. चवीला तर खूपच भारी झाला आहे. तर या केकमध्ये आपण रम किंवा अल्कोहोल अजिबात वापरलेले नाही, तरीसुद्धा एवढा छान हा केक तयार झाला आहे. सगळे ड्रायफ्रूटसुद्धा केकमध्ये एकसारखे बेक झालेले आहेत. अगदी तळाशी अजिबात जाऊन बसलेले नाहीत. तर इथे एकदम मऊसूत जाळीदार एगलेस प्लम केक तयार झालेला आहे. तो सुद्धा आपण बिना ओव्हनचा तयार केला आहे. तर या क्रिसमसला असा हा प्लम केक घरी नक्की करून बघा आणि तुमचा अनुभव आमच्यासोबत शेअर करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करून द्या. तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीबरोबर. धन्यवाद.